नागपूर शहरातील यशोधरा नगर परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे। एका 32 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 30 वर्षीय भाच्यावर अश्लील कृत्य व विनयभंगाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला। माहितीनुसार 15 फेब्रुवारी रोजी दुपारी महिला आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत असताना आरोपी भाचा खोलीत उपस्थित होता। ती बाहेर पडत असताना त्याने मागून पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सकाळी महिला घरी एकटी असताना आरोपीने पुन्हा मागून येत अश्लील कृत्य केले। घाबरलेल्या महिलेने त्याला ढकलून स्वतःची सुटका केली। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केलेली आहे। पुन्हा एकदा 4 दिवाळीच्या आतमध्ये घरातच महिला सुरक्षित नसल्याचा प्रकार पुन्हा नागपुरातून समोर येतो आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 146/2026 BNS कलम 74 व 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील पीडित फिर्यादी या पांडे वस्ती मनीराम किराणा दुकान येथे त्यांचे पती, 2 मुले, सासू तसेच त्यांची मोठी नणंद व तिची 2 मुले त्यापैकी एक मुलगा आरोपी मोहम्मद अल्तमश वल्द सलीम शेख वय 30 वर्षे यांच्यासोबत राहण्यास आहे। दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी तसेच दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी यातील आरोपी मोहम्मद अल्तमश याने यातील फिर्यादी या घरी एकट्या असताना अर्धवट पॅन्ट काढून त्यांना मागून जाऊन जबरदस्तीने मिठी मारून त्यांचा विनयभंग केल्याबाबतची तक्रार यातील पीडित फिर्यादी यांनी समक्ष यशोधरानगर पोलीस ठाणे येथे दिल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदर गुन्ह्याची तपासकामी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे व गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।